नमस्कार. पुढचं उदाहरण बघूया. इथे पाय चार्ट म्हणजे वृत्तालेख काढायला सांगितलं आहे. असं दिलंय की प्रदूषण होण्यासाठी जे जे घटक आहेत ते किती प्रमाणात कारणीभूत आहेत. म्हणजे बांधकाम याने किती प्रदूषण होतं तर 10% प्रदूषण होतं, रहदारीमुळे किती होतं तर 50% होतं. अशा पद्धतीने दिलंय. इथे नुसत्या संख्या न देता टक्केवारीमध्ये दिलंय. त्यामुळे इथे जेव्हा एकूण संख्या लागते, कारण या फॉर्म्युल्यासाठी लागणार आहे आपल्याला, ही एकूण जी आहे टोटल जे आहे ते किती असली पाहिजे 100% असली पाहिजे ना. 100%पैकी हे किती आहे 11%, हे किती 20%, व विमानाने किती होतं तर 9%. एकूण किती असलं पाहिजे 100%पैकी, कारण 100 मधले भाग असं आपण घेतो. त्यामुळे इथे एकूण करत बसायची पण गरज नाही, केलं तरी बेरीज चालेल, पण किती आली पाहिजे ती 100. म्हणजे एकूण हे 100% असणार. या 100%चं कशात आपल्याला रूपांतर करायचं आहे तर 360 डिग्री मध्ये. इथे जर बार डायरेक्ट म्हणजे शतमान स्तंभालेख काढायचा असता तर आपण हे 100%वरून असाच डायरेक्ट स्तंभालेख काढला असता. पण आपल्याला पाय म्हणजे सर्कल मध्ये करायचं आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं डिग्री मध्ये करावं लागेल, म्हणजे अंशामध्ये करावं लागेल. आणि मग 20% म्हणजे किती अंश किंवा 9% म्हणजे किती डिग्री, हे एकदा केलं की मग आपल्याला त्या सर्कलमध्ये त्या मापाचे म्हणजे त्या अँगलचे आपल्याला सेक्टर त्या मापाच्या वर्तुळ पाकळ्या काढता येतील. तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हे टक्केवारीमधून डिग्रीमध्ये करायचे. ते किती आहेत ते म्हणजे 10 अपॉन काय घेतो आपण एकूण म्हणजे टोटल ते किती आहे 100 इंटू काय करायला लागतं 360 म्हणजे आपल्याला एकूण टक्केवारी मिळेल. म्हणजे किती आलं ते, हा शून्य गेला हा शून्य गेला, हे 10 गेले म्हणजे किती आलं 36. पहिला आला 36. त्याच्यानंतर 50/100 इंटू 360. इथे जर करायला कठीण वाटत असेल तर कच्च्या काम इथे खाली करून घ्या ते कॅल्क्युलेशन, आणि नंतर इथे काय डिग्री मध्ये येते ते लिहा. आता इथे 50 एके 50, 50 दुणे 100 आणि हे म्हणजे किती आले ते, आणि याने 180 ना हाफ येणार, त्याच्या 2 ने 360 ला भागायचे म्हणजे ते 180 हाफ आलं 180 डिग्री. त्याच्यानंतर पुढचा आहे 9% म्हणजे 9/100 इंटू 360 म्हणजे किती आला, हा शून्य गेला. त्याच्यानंतर 36 गुणिले 9 करायला लागेल आणि मग 10 ने भागायचे. तर मग असं करायला 2 ने इथे भाग जातो, 2 ने इथे भाग जातो, त्यामुळे 2 पंची 10 इथे करून घ्या ते कॅल्क्युलेशन. 9/10 इंटू आता उरले किती 36 म्हणजे 5 दुणे 2 पंची 10 आणि हे 18 असं आलं. मग हे 18 90 करायचा आणि छेदात 5 करायचा आणि मग किती कॅल्क्युलेशन येते ते तिथे लिहायचं. किती आलं ते थोडंसं पॉईंट मध्ये येणार आहे 18 90 बस म्हणजे 162/5. मग पुन्हा भाग दवडायचा म्हणजे 5 3 15 चला 1 5 2 1 10 चले 2 आणि 5 4 20 म्हणजे 32.4. आता 32.4 असं डिग्री असतं तेव्हा ती पूर्ण करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण संख्या करून घ्यायची, म्हणजे कंप्लीट नंबर इथे इंटिजर करून घ्यायचा. 32.4 5च्या वरती असेल तर पुढचा इंटिजर घ्यायचा, 5च्या अलीकडे असेल दशांश चिन्हाच्या पुढे म्हणजे डेसिमल पॉईंटच्या पुढे जो नंबर आहे त्या नंबर प्रमाणे 5च्या पुढे असेल तर तो पुढचा नंबर घ्यायचा, 5च्या अलीकडे असेल तर अलीकडचा इंटिजर. ते आपण पाय डायग्राम काढताना घेऊ. आता आपल्या इथे 32.4 आलंय ते इथे असंच लिहूया. पाय डायग्राम काढताना एवढा सगळं नाही, पॉईंट मध्ये वगैरे एवढा अँगल नाही घ्यायचा, 32 एवढा अँगल घेतला तरी पुरेसा. त्याच्या पुढे आहे 20/100 इंटू 360 20/100 इंटू 360 म्हणजे इथे 0 हे 0 हे 0 हे 0 गेलं 36 जोडे 72 72 गेले. पुढचा आहे 11/100 इंटू 360. ते पण पॉईंट मध्येच येणार आहे कारण हे सगळे पूर्ण इंटिजर आले. हा पॉईंट मध्ये आला म्हणजे हा पॉईंट त्यालाही आपल्याला कम्प्लीट इंटिजर करून घ्यायला लागेल त्या हा रूल वापरून. तर किती येते बघूया 11/100 इंटू 360. हा शून्य गेला म्हणजे 36 गुणिले 11 करून छेदात 10 करायला किंवा म्हणजे किती आलं ते 11 66 66 6 6 11 33 33 39 आणि अपॉन 10 असल्यामुळे फक्त इथे काय करायला लागेल पॉईंट द्यावा लागेल म्हणजे 39.6. पण 39.6 जे आहे ते तसंच नाही ठेवायचं, कारण पॉईंट डेसिमल पॉईंटच्या पुढे किती आहे 5 पेक्षा जास्त नंबर आहे. त्यामुळे याचा कंप्लीट इंटिजर करताना एक इंटिजर पुढे द्यायचं म्हणजे 39.6 लिहिण्याऐवजी इथे आपण 40 लिहिणार आहोत
आणि इथे 32.4 आहे. पॉईंटच्या पुढे इंटिजर आहे तो 5 पेक्षा कमी आहे, त्यामुळे त्याचं इंटिजर करण्यासाठी म्हणजे पूर्ण संख्या करण्यासाठी 32 इथे वापरायची आणि ह्याची पूर्ण संख्या करण्यासाठी 40 करायचं, कारण पॉईंटच्या पुढे 5च्या वरचा नंबर आहे म्हणजे 6 हा नंबर आहे, त्यामुळे इथे 40 करायचं. कारण आपल्याला इथे डिग्रीमध्ये घ्यायचं, त्यामुळे एवढ्या पॉईंट ते पॉईंट डिग्रीमध्ये नाही घ्यायचं. अंदाजे आपल्याला ती पाय डायग्राम काढायची, रिप्रेझेंटेशन आहे ते, एक्झॅक्टली ग्राफ नाही येतो. त्यामुळे आपल्याला इथे 30.4चा आपण इथे 32 करणार, कॅल्क्युलेशनच्या वेळेला इथे 32 डिग्री घेणार आणि याचं 39.6 आहे त्याचा आपण 40 डिग्री कॅल्क्युलेशन झालेली आहेत. आता आपण इथे सर्कल काढणार आणि त्याच्या वर्तुळ पाकळ्यामध्ये सेक्टर्स काढायचे. वहीत किंवा आन्सर पेपरवर ज्या रेडियसचं राहील त्या रेडियसचं जरा बऱ्यापैकी मोठं असं सर्कल काढा. सर्कल काढल्यानंतर सेंटरला लागणार आहे एक रेफरन्स पॉइंट काढून द्या. एक रेफरन्स पॉइंट द्या, तिथपासून पुढे एक 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 अँगल आपल्याला आता मोजत जायचं. पहिली एक लाईन काढून घ्यायला लागते, त्याच्यानंतर आता एक एक अँगल आपण घ्यायचं. हे केंद्रीय कोन आहे, त्याचं नाव आहे केंद्रीय कोन. सेंट्रल अँगल आहे ते केंद्रीय कोन. ते काढून घेतल्यानंतरच आपल्याला पाय डायग्राम काढता येईल. पहिला आहे 36, त्यामुळे ही रेफरन्स लाईन आहे. ह्या रेफरन्स लाईनला इथे या सेंटरवर हा पॉइंट ठेवायचा आणि इथून 36 मोजायचं. 30, 35 म्हणजे इथे 36 आहे. ते केल्यानंतर लाईन काढायची अशी. हे झालं 36. लगेच त्याचं नाव लिहून टाकूया. हा 36 डिग्री कशासाठी आहे तर बांधकामासाठी. तर इथे बांधकाम असं लिहिणार आपण. वेगवेगळ्या याने रंगवलं तरी चालेल, जसे आपण बार डायग्राम रंगवायचं वेगवेगळ्या टाईपने. चेक्स काढायचा, त्याच्यानंतर अशा लाईन्स काढायच्या, अशा उभ्या आडव्या लाईन्स काढायच्या, काही ठिकाणी पूर्ण असं अशा पद्धतीने रंगवायचं, ते काही ठिकाणी ब्लँक ठेवायचं. असे वेगवेगळे म्हणजे रंगवलं तरी चालेल, रेखाटन केलं तरी चालेल, नाहीतर अशी डायरेक्ट नावं लिहिलीत तरी चालेल. बांधकाम झालं. त्याच्यानंतर पुढचं आहे 180 डिग्री. म्हणजे आता इथे आपण ठेवणार आणि 180 डिग्री म्हणजे कम्प्लीट अपोजिट डायरेक्शन, इथून इथे रहदारी. त्यामुळे इथे रेष काढायचे. व्यास होणारे 180 डिग्री म्हणजे 180 डिग्री. हे कशासाठी आहे 180 डिग्री? हे रहदारीसाठी. त्यामुळे इथे लिहायचं रहदारी. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इथे. त्याच्या पुढे आहे 32 डिग्री घ्यायचे. ते 32.4 वगैरे नाही, 32 पूर्ण वर्ग. पूर्ण हे करून घ्यायचं, पूर्ण वर्ग नव्हे, इंटिजर करून घ्यायचा त्याचा. 32 इथे आहे. हे आहे 32. 32 डिग्री कशासाठी आहे? विमान. त्याच्यानंतर पुन्हा ही रेफरन्स लाईन घ्यायची आहे आणि पुढचं किती आहे 72 डिग्री. त्यामुळे 72 डिग्री इथे. डिग्री कशासाठी घेतलेला आहे? 72 डिग्री आहे औद्योगिक. आणि उरलेला नक्की 40 डिग्री असेल. एक तर कन्फर्म करू शकता तुम्ही, याच्यावर कोण मापक ठेवायचं आणि हा कोण 40 डिग्री आलाय की नाही चेक करायचं. हा कोण आला असेल 40 डिग्री, तो कशासाठी आहे तर रेल्वेसाठी. तर अशा पद्धतीने हा पाय डायग्राम, सर्कल मधलं रिप्रेझेंटेशन, पाय डायग्राम किंवा वृत्त हे काढून झालेलं आहे. मेन काय करावं लागतं की केंद्रीय कोन काढावे लागतात. केंद्रीय कोन काढून घेतले की अगदी सोपं आहे सर्कल काढायचे आणि एक वर्तुळ पाकळी काढायची. इथे तुमचा सांख्यिकी हा धडा संपला.
आणि त्याबरोबर 10वीचं बीजगणित म्हणजे पेपर 1 ह्याचे सुद्धा सगळे धडे संपलेले आहेत. आता एक पेपर 2चा फक्त एक धडा आहे. तेवढा झाल्यावर आपलं 10वी पण संपली.